पुढची बातमी. उपमुख्यमंत्री शिंदे दीपक केसरकरांवर प्रचंड नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. दीपक केसरकरांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना नेत्यांमध्येही नाराजीचा सूर आहे. केसरकरांनी एकनाथ शिंदेंची चुकीच्या व्यक्तीसोबत भेट घडवून आणल्याचं नेत्यांचं मत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. भोंदू खरातवर कडक कारवाई व्हावी असं पक्षामधल्या बड्या नेत्यांनी मत व्यक्त केलंय. पक्षातल्या वरिष्ठांकडून केसरकरांना समज देण्यात आल्याची ही माहिती सूत्रांनी दिली. तर अशी कुठली वक्तव्य आहे ज्याच्यामुळे केसरकरांनी नाराजी ओढवून घेतली, बघूया. ते जे ईशानेश्वर मंदिर आहे शिर्डीच्या येण्याच्या वाटेवर आहे आणि त्याच्यामुळे मी लहान असल्यापासून दर सोमवारी शिवमंदिरात जातो. शिर्डीला आल्यानंतर शिवमंदिरात कुठल्या जायचं तर मग ईशानेश्वर मंदिरात जाणं झालं. त्या निमित्ताने ओळख झाली. ओळख आहे म्हणजे त्यांच्या कुठल्याही कृत्यामध्ये माझा सहभाग आहे असं बिलकुल नाही. आणि ईशानेश्वर मंदिर हे शंकराचं मंदिर आहे, त्याच्यामुळे मी गेलो होतो. CM साहेब स्वतः येऊन गेले होते, अनेक मंत्री येऊन गेले, परंतु त्यांना या गोष्टीची सुतराम कल्पना असेल असं मला वाटत नाही. अशी जर कल्पना असती तर कोणच आम्ही त्या ठिकाणी गेलो नसतो का त्यांच्याशी कुठलेही संबंध ठेवले. आणि एवढी लोक भेटून गेली, जवळजवळ 39 आमदार भेटून गेले, माझंच नाव का हा प्रश्न आहे. सिन्नर येथं जी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे त्यांचा सुवर्ण महोत्सव होता. त्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलेलं होतं आणि त्याच ह्याच्यासाठी खरातसुद्धा उपस्थित त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे आमचा एकत्र फोटो त्या प्रचारात आहे. त्याचा आणि आमच्या डिपार्टमेंटचा किंवा मी घेत असलेल्या मीटिंगचा काहीही संबंध नाही. हे बघा, त्यांनीसुद्धा पूर्वी त्या मंदिराबद्दल ऐकलेलं होतं. शिर्डीला कार्यक्रम होता आणि शिर्डीपासून अवघ्या 10 किलोमीटरवर हे मंदिर आहे आणि त्याच्यामुळे मी आणि ते सपत्नीक आलेले होते आणि त्यांनी तिथं पूजा केलेली आहे. तीसुद्धा शिवशंकराची पूजा केलेली आहे. दुसरा कुठलाही विधी त्यांनी त्या मंदिरामध्ये केलेला नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.